वंदितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पस्ते वच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचं सुरू आहे। अपरिणामी म्हणजे आत्मा परद्रव्याचा करता नाही भोगता नाही या अनुषंगाने आमची चर्चा सुरू होती आणि यावरून जर एकांताने कुणी असं म्हटलं की आत्मा हा आपल्या रागाचाही करता नाही, जे भावकर्म आहे त्याचाही करता आत्मा नाही, असं जर कुणी मानत असेल एकांताने, तर त्यासाठी आचार्यांनी परत 4 गाथा आम्हाला प्रस्तुत केलेल्या होत्या आणि हे सिद्ध केलं की मिथ्यात्व आदी भावकर्म आहे त्याचा करता जीवच आहे। जर आम्ही असं म्हटलं की द्रव्य कर्माने जीवाला रागी केलं तर त्यावर कशा प्रकारची आपत्ती येऊ शकेल, तर अचेतन प्रकृतीचं जर आम्ही हे कार्य मांडलं तर भावकर्म अचेतन बनेल। पहिली शक्यता ही सांगितली की द्रव्य कर्म म्हणजे मिथ्यात्वरूप द्रव्य कर्म जीवाला मिथ्यात्वरूप परिणमित, असं जर आम्ही मांडलं तर जीवाचं हे भाव आहे परिणाम आहे हे देखील अचेतन म्हणावे लागतील। अपेक्षेने आगमामध्ये समयसार मध्ये त्याला अचेतन म्हटलं पण आहे, पण त्याची विवक्षा वेगळी आहे, म्हणून तो विषय इथे आणायचा नाही। नंतर जर आपल्याच मिथ्यात्वादी भावकर्माचा करता जीवाने पुद्गल द्रव्याच्या मिथ्यात्वादी भावकर्माला जर केले असे मानले तर पुद्गल द्रव्याला आम्हाला चेतन मानावं लागेल आणि जीव आणि प्रकृती हे दोघही मिथ्यात्वादी भावकर्माचे करते आहे असं जर आम्ही मानलं तर दोघांनाही त्याचं फळ भोगावं लागेल, जे युक्तिसंगत नाही। आणि जर दोघही अकर्ता मानले तर स्वभावतःच मिथ्यात्वादी पुद्गल द्रव्याला देखील मानावं लागेल। अशा प्रकारच्या आपत्ती त्या ठिकाणी येऊ शकतात आणि म्हणून आचार्यांची स्पष्ट अशी मान्यता आहे, स्पष्ट दिग्दर्शन हे आहे की रागादी भावकर्माचा करता हा अज्ञानी जीवच आहे, त्यालाच त्याचा करता आम्हाला मानावा लागतो। या गाथेच्या स्पष्टीकरणार्थ तात्पर्य वृत्तीमध्ये आचार्य जयसेन लिहितात की जरी नय विवक्षा लावलेली आहे, जयसेन आचार्यांचं वैशिष्ट्य हे आहे की सर्वत्र त्यांनी नय विवक्षेने कथन केलेले आहे। त्यामुळे ते लिहितात, जरी शुद्ध निश्चय नयाने जीव शुद्धच आहे, तरी पर्यायार्थिक नयाने कथनचित परिणामी असल्यामुळे अनादि कर्मोदयवशाने स्फटिक पाषाण रूपाने रागादिरूप औपाधिक भावांना ग्रहण करतो आणि त्यारूप परिणत होतो। एक पहिल्यांदा दृष्टी लावलेली आहे शुद्ध निश्चय नयाची दृष्टी। शुद्ध निश्चय नयाच्या दृष्टीतून तर आत्मा शुद्ध आहे हे सर्वत्र मान्य आहे आणि त्याच वेळेला जर आम्ही पर्यायार्थिक नयानी या जीवाकडे बघितलं तर हा जीव सतत परिणाम पण करत आहे आणि परिणाम करत असताना पर्यायार्थिक नयानी हा कर्मोदयामध्ये हा रागादिरूप औपाधिक भावांनी परिणत होतो, हा जीव स्वयं परिणत होतो। आणि उदाहरण दिलेलं आहे त्याला स्फटिक पाषाणाचं। जसा स्फटिक पाषाणाच्या मागे जर आम्ही जपापुष्पाचं म्हणजे जपापुष्प ठेवलं तर स्फटिक जसं लाल रंगाने परिणत झालेलं दिसतं, कारण लाल रूपाने परिणत होणारं स्फटिकच आहे, निमित्त फक्त जपापुष्पाचं लागलेलं आहे। त्या स्फटिकामध्ये
लाल रूपाने परिणमण्याची त्याची स्वयंची योग्यता आहे. म्हणून तो त्या रंगाला ग्रहण करून भावाला ग्रहण करतो आणि त्यारूप तो परिणत होतो. जर जीव एकांताने अपरिणामी म्हटले तर औपाधिक भाव या ठिकाणी घटित होणार नाही, राग होणारच नाही. पण असं आम्हाला दिसत नाही. स्फटिक पाषाणात जपा पुष्पाच्या उपाधिरूप परिणमन करण्याची शक्ती असल्यामुळे स्फटिकात जपा पुष्पाच्या सानिध्यात उपाधी उत्पन्न होते. म्हणजे स्फटिक जे आहे ते जपा पुष्पाच्या उपाधीनी लाल रूप परिणत झालेलं आम्हाला दिसतं. याचं कारण असं की त्या स्फटिकामध्ये देखील ती योग्यता तिथे आहे म्हणून. पण तीच काष्टादिकांमध्ये नाही. जर एखादं लाकडाचा तुकडा आहे आणि त्या लाकडाच्या तुकड्या मागे जर आम्ही जपा पुष्प ठेवलं तर लाकूड तर काही लाल रूप परिणत होत नाही. याचं कारण असं की लाकडामध्ये ती योग्यताच नाही. पण स्फटिकामध्ये त्या निमित्ताने स्वयं त्या रंगरूप परिणमण्याची योग्यता आहे आणि म्हणून तो तसा परिणमतो. त्याप्रमाणे जीवामध्ये देखील कर्म उपाधी सानिध्यामध्ये रागरूप परिणत होण्याची योग्यता आहे. म्हणून कर्मोदयाच्या निमित्ताने हा जीव स्वतःच्या योग्यतेने तशा प्रकारे परिणत झालेला दिसतो. त्याचप्रमाणे जर द्रव्य मिथ्यात्व प्रकृती करता बनून एकांताने भाव मिथ्यात्वाला करते तर मग जीव भाव मिथ्यात्वाचा करता म्हणता येणार नाही. जर आम्ही म्हटलं की कर्म प्रकृतीमुळे हा जीव मिथ्या दृष्टी झालेला आहे तर आम्हाला जीवावर त्याचा आरोप करता येणार नाही की जीवानी भाव मिथ्यात्व केला आहे, जीवाला त्याचा करता म्हणता येणार नाही. आणि जर भाव मिथ्यात्वाचा हा जीव करता झाला नाही तर त्याला कर्म बंद होणार नाही आणि संसाराचा अभाव सिद्ध होईल. हीच गोष्ट प्रत्यक्ष विरुद्ध आहे आणि म्हणून अनादि कर्मोदयाच्या वशीभूत जीवात कथंचित अशी योग्यता आहे की तो कर्मोदयामध्ये रागादी रूपाने परिणत होतो. म्हणजे या गाथांमध्ये, या चारही ज्या गाथा आहे या गाथांमध्ये हे सिद्ध केले आहे. आगम आणि युक्तीद्वारा की भाव कर्माचा करता जीवच आहे, दुसरा कुणीही नाही. जो विकार होतो तो स्वतःच्या चुकीने होतो. मी एक त्रिकाली स्वयं चिदानंद न्यायक स्वभावी आत्मा आहे आणि ते विसरून स्वयं षटकारकाद्वारा पर्यायी मध्ये हा विकारी भाव करतो आणि विकारी भावांचा करता अशा तऱ्हेने जीव स्वयं आहे. जर भावकर्म अचेतन प्रकृतीचं कार्य मानले तर भावकर्मामध्ये अचेतनपणा मानावा लागेल. पण विकारी परिणाम म्हणजे अचेतन परिणाम नाही, ती जीवाची विकारी अवस्था आहे. विकारी परिणामांना कुठं कुठं अचेतन पण म्हटलं आहे, पण त्याची विवक्षा वेगळी आहे. कर्मोदयांना लक्ष करून ते परिणाम होतात म्हणून त्यांना अचेतन आगमामध्ये म्हटलं आहे. आणि दुसरं ते जीवाचे स्वभाव नाही पण म्हणून देखील त्याला अचेतन म्हटलं. पण इथे मात्र विकारी भावांना चेतनच म्हटले आहे आणि यावरून हे सिद्ध आहे की आपल्या मिथ्यात्वादी भावकर्माचा करता जीवच आहे, जड कर्म त्याचा करता नाही. जीव आपल्या भावकर्माचा करता तर आहे पण पुद्गल रूप द्रव्य कर्माचा तो कदापिही करता होत नाही. ही पण गोष्ट आपण बघितली आहे. ज्ञानी असो की अज्ञानी असो द्रव्य कर्माचा तर करता हा जीव असूच शकत नाही. जर हळद आणि चुना मिळून जसा लाल रंग होतो तसा जीव आणि कर्म मिळून जीव विकारी होतो असे जर आम्ही मांडले तर जीवाप्रमाणे कर्माला पण भावकर्माचे फळ भोगावे लागेल आणि हे मानावं लागेल म्हणून तेही योग्य नाही. सारांश
हा जीव परम शुद्ध निश्चयनयाने अकर्ता अभोक्ता आहे. अशुद्ध निश्चयनयाने हा जीव कर्मोदयाच्या निमित्ताने होणाऱ्या रागादी भावांचा कर्ता आणि भोक्ता आहे. म्हणून या 4 गाथांचा प्रयोग आमच्या जीवनात हा आम्हाला करायचा आहे की रागाचं कर्तृत्व आम्ही अज्ञानी अवस्थेत जोपर्यंत आहे तोपर्यंत रागाचं कर्तृत्व आम्ही घेतो आहे. पर्यायार्थिक नयने जीवच त्याचा कर्ता आहे हे पण आम्हाला समजायचं आहे. आणि माझ्यात ते राग उत्पन्न होतात म्हणून मलाच माझ्या पुरुषार्थपूर्वक रागाचा परित्याग पण करायचा आहे. ही पण दृष्टी आमची सर्वत्र या गाथांच्या अनुषंगाने राहिली पाहिजे की जर मी करता आहे तर मला त्याचं कर्ता बनायचं नाही. आणि या दृष्टीने रागाचा देखील मला जीवनात त्याग करायचा आहे. राग माझ्या जीवनात पर्यायित होतो आहे पण स्वभावात राग नाही. आणि स्वभावाचं जर मी लक्ष केलं तर पर्यायी मधला देखील राग नष्ट होऊ शकतो. हा प्रयोग या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला करायचा आहे. आणि यानंतर जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये आणखी एक गाथा आली आहे जी या 4 गाथांशी अशी मिळती जुळती गाथा आहे. ती गाथा अशी आहे. सम्मता जदि पयडी सम्मादिठी करेदि अप्पाणम तम्हा अचेदना दे पयडी ननु कारगो पत्ते. मोहनीय कर्माची सम्यक्त्व नामक कर्म प्रकृती. मोहनीय, दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय अशा रूपाने मोहनीय कर्म 2 विभागामध्ये आहे. दर्शन मोहनीय कर्म 3 प्रकारचे आहे. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. या 3 प्रकृतींपैकी मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व या प्रकृती सर्वघाती रूपाच्या आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्पर्धक जे आहे हे सर्वघाती रूपाचे आहे. त्यामुळे मिथ्यात्व कर्माच्या उदयामध्ये जीवाची निरंतर विपरीत मान्यताच असते. काही समीचीन काही वेगळी असं असू शकत नाही. पूर्ण त्याची टोटल मान्यता विपरीत रूपाची असते. कारण ही प्रकृती सर्वघाती रूपाची असल्यामुळे यत्किंचित देखील सम्यक्त्व जीवनात विद्यमान असत नाही. तो विपरीत श्रद्धांवालाच असतो मिथ्यात्वाच्या उदयामध्ये. दुसरी जी सम्यक मिथ्यात्व आहे ही देखील यामध्ये देखील सर्वघाती स्पर्धक आहे. मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्वाच्या उदयामध्ये हा जीव 3ऱ्या गुणस्थानाला म्हणजे ज्याचे परिणाम सम्यक्त्व रूपही नाही आणि मिथ्यात्व रूपही नाही असा जो आत्ता हळदी आणि चुना याचा दृष्टांत दिला होता त्याप्रमाणे एक 3राच मिश्रित रंग लाल रंग त्याप्रमाणे मिश्रित परिणाम या 3ऱ्या गुणस्थानवरती जीवाचा राहतो. आणि ते गुणस्थान आहे 3रं गुणस्थान. हे गुणस्थान हे नक्की आहे की तो भव्य आहे त्यालाच हे 3रं गुणस्थान संभवू शकतो. जो अभव्य आहे तो तर पहिल्यामधून निघतच नाही. आणि 3री जी प्रकृती आहे ती सम्यक प्रकृती आहे. ही सम्यक प्रकृती सम्यक्त्वाचा पूर्णपणे घात करत नाही. ही देशघाती प्रकृती आहे. याच्यामधले सगळेच्या सगळे स्पर्धक हे देशघाती रूपाचे आहे. आणि म्हणून जर आम्ही असं मानत असू की सम्यक्त्व प्रकृतीच्या उदयाने जीव सम्यक्त्वी झाला. वाक्य ऐका आणि विचार करा. सम्यक्त्व प्रकृतीच्या उदयाने जीव सम्यक्त्वी झाला असं जर आमचं विधान असेल तर आमचं हे विधान पूर्णतः चुकीचं आहे. जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती ही त्याचा स्वभाव आहे. या सम्यक्त्व गुणावर उलट सम्यक प्रकृतीच्या उदयानी काही प्रमाणामध्ये आवरण टाकून म्हणजे देशघाती स्पर्धकांचा उदय आहे त्या उदयानी सम्यक्त्व प्रगट झालेलं नाही. उलट या सम्यक प्रकृतीच्या उदयामुळे जीवामध्ये श्रद्धेमध्ये कथनचित
दोष निर्माण झाला. चल मल अगाड हा दोष त्या ठिकाणी झाला. आणि या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की मोहनीय कर्माची सम्यक्त्व नामक कर्म प्रकृती आत्म्याला सम्यक्त्वी करते. असं जर मांडलं तर अचेतन प्रकृती जीवाच्या भावाचा करता होईल. म्हणून सम्यक प्रकृतीचं कार्य हे सम्यक स्वरूप जीवाला करणं हे नाही. सम्यक्त्व हा जीवाचा स्वभाव आहे. या सम्यक प्रकृतीच्या देशघातीच्या उदयामुळे उलट श्रद्धेमध्ये किंचित समलता प्राप्त झाली. सम्यक्त्व पूर्णपणे नष्ट झालं नाही, कारण देशघाती आहे, अंशतः घात करणार आहे. पण अंशतः घात करणार असताना आमच्या श्रद्धेमध्ये चल मल अगाढ नावाचे दोष निर्माण झाले. म्हणजे हे मंदिर माझं आहे, किंवा एखाद्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये जशी काठी कंपायमान होते त्याप्रमाणे आमची श्रद्धा किंचित अशी कंपायमान झालेली आहे की शांतीनाथ भगवान शांती देऊ शकतात, पार्श्वनाथ भगवान विघ्न दूर करू शकतात. अशा प्रकारच्या श्रद्धेमध्ये किंचित कंपायमानता या सम्यक प्रकृतीच्या उदयानी असणार आहे. आणि एवढी ही गाथा आहे. आणि या गाथेचं स्पष्टीकरण पण आपण आता हे सगळं अशाच तऱ्हेचं स्पष्टीकरण आम्ही बघितलेलं आहे. आणि यानंतर कलश येणार आहे आचार्य अमृतचंद्र आचार्यांचा. कलश नंबर आहे 203 नंबरचा. कार्यत्वाद कृतं न कर्म न च तत् जीव प्रकृत्योर्द्वयोर रज्ञाया प्रकृती स्वकार्य फलभू भावानुपंगात संगात कृती नैकस्या प्रकृतेरति तत्त्वलसन्ना जीवस्य कर्ता ततो जीवस्यैव च कर्म तच्चिदनुगम ज्ञातान तत्पुद्गलः. कर्म म्हणजे भावकर्म हे कार्य असल्यामुळे ते अकृत नाही. कोणतंही कार्य असेल तर ते कार्य कुणीतरी केल्याशिवाय होत नाही. म्हणून जर हे आमचं राग भावकर्म हे जर कार्य आहे तर ते अकृत नाही, म्हणजे कुणीतरी ते केलेलं आहे. अर्थात कुणीतरी केल्याशिवाय ते कार्य होत नाही. ते कर्म प्रकृती आणि जीव या दोहोंद्वारा केलेलेही नाही. कारण प्रकृती जड असल्यामुळे तिला आपल्या कर्मरूप कार्याचं फल भोगण्याचा प्रसंग येतो. जर कर्म प्रकृती आणि जीव या दोहोंद्वारे जर आम्ही कर्म प्रकृती केवळ कर्म प्रकृती पाहिली तर एकट्या कर्म प्रकृतीचं देखील हे कार्य नाही. आणि एकटा शुद्ध जीव आम्ही बघितला तर त्याचं देखील हे कार्य असत नाही. कारण प्रकृती जड असल्यामुळे तिला आपल्या कर्मरूप कार्याचे फल भोगण्याचा प्रसंग येतो. किंवा प्रकृती अचेतन असल्यामुळे एकट्या प्रकृतीचेही ते कार्य नाही. म्हणजे प्रकृती अचेतन आहे आणि भावकर्म चेतन आहे. आणि म्हणून या कार्याचा करता जीव आहे. ते जीवाचंच कर्म आहे, कारण ते विकार रूप कार्य चैतन्याचे अनुसरण करतं. चैतन्य रूप आहे, पण म्हणून चिदाभासी त्याला म्हटलंय, चैतन्याप्रमाणे आहे, पण म्हणून त्या ठिकाणी ते जीवाचा स्वभाव नाही, म्हणून चिदाभासी देखील त्याला म्हटलेले आहे. पण हे विकारी भाव जे आहे ते चैतन्याचं अनुसरण करते. आणि पुद्गल काही ज्ञाता नसल्यामुळे त्या चैतन्यानुविधी परिणामाचा करता पुद्गल होत नाही. भावार्थ, चेतन रूप कार्य चेतन जीवाकडूनच केलेले आहे. पुद्गल जड असल्यामुळे तो चेतन रूप कर्माचा करता कसा होईल? कर्म दोन प्रकारचं आहे. एक द्रव्य कर्म आणि दुसरं भावकर्म.
ज्ञानावर्णादी 8 प्रकारचे द्रव्यकर्म पौद्गलिक कर्मांड वर्गणीने बनतात. ते अचेतन जड रूप आहे आणि तसाच त्यांचा स्वभाव पण आहे. आणि भावकर्म हे जीवाचे विकारी भाव आहे, जे चैतन्यासोबत असतात. ते चेतनेचे भाव असल्यामुळे जड नाही, चेतनच आहे. ते रागादी भाव कार्य आहे आणि म्हणून ते केल्याशिवाय होत नाही, म्हणजे त्याचा कुणीतरी करता आहे. कर्ता आणि कार्य यामध्ये परस्पर अविनाभाव असतो. यात अन्वय आणि व्यतिरेक दोन्ही असतात. म्हणजे जे जे कार्य दिसते त्याचा कर्ता आहेच, जसं घर, स्वयंपाक आदी. रागादी अनादी अनंत नाही, उत्पन्न ध्वंसी आहे. जर राग भाव पाहला, भाव कर्म पाहिलं तर अनादी अनंत नाही आहे, म्हणजे हे कार्य आहे. आणि उत्पन्न ध्वंसी आहे, म्हणजे राग उत्पन्न होतो आणि राग नष्ट पण होतो, म्हणून ते कार्य आहे, कृत आहे. तसेच यात व्यतिरेकपणा दिसतो. जो कृत नाही ते कार्य पण नाही, जसे आकाश आदी द्रव्य. म्हणून जे आता आकाश आहे, या आकाशाचा कर्ता कोण? आकाश कार्य नाही आहे. आकाशाचा कर्ता कोण? तर आकाश स्वयंसिद्ध रीतीने आहे. ते कोणी उत्पन्न केलं नाही आणि ते कोणी नष्ट पण केलं नाही. द्रव्यकर्माच्या संयोगात संसारी जीव भाव कर्म सहित दिसतो. तरीही द्रव्यकर्म पौद्गलिक असल्याने भावकर्माचा कर्ता निश्चयानी नाही, तर निमित्त नैमित्तिक भावानी कर्ता म्हटल्या जातो. निश्चयाने तर उपादान कारणाने जीव झालेला आहे, म्हणजे निश्चयाने कारण तर उपादान कारणच आहे. कारण कार्य तिथेच होते, कारण कार्य तिथेच घटित होतं, एका द्रव्यामध्येच. म्हणून क्रिया एक करता जुगल, म्हणजे क्रिया एक आहे आणि दोन करतो. यो न जिनागम माही, हे जिनागमात कुठेही नाही. अथवा करणी और की, और करे यो नाही, कुणीतरी केलं आणि भोगेल कुणीतरी असंही नाही. करे और फल भोगवे और बने नहीं एम, आणि जो करता सो भोगता यह जथार्थ नेम. म्हणून जो करता आहे तोच भोगता पण आहे. भाव कर्म कर्तव्यता स्वयं सिद्ध नाही होई. भाव कर्मामध्ये कार्य आहे आणि म्हणून ते स्वयं सिद्ध नाही. जो जग की करणी करे जगवासी जिय सोई. जगवासी जीव म्हणून अज्ञानी जगवासी जीव भाव कर्माचा करता आहे. जिय करता जिय भोगता भाव कर्म जिय चाल. उद्गल करे न भोगवे दुविधा मिथ्या जाल. ताते भावित कर्म को करे मिथ्यात्वी जीव, आणि म्हणून भाव कर्माचा करता हा मिथ्यात्वी जीवच आहे. सुख दुःख आपद संपदा भुंजे सहज सदैव, आणि म्हणून सुख दुःख असेल, आपदा संपदा असेल, हा जीव सहज त्याचा करता आणि भोगता आहे. तात्पर्य या कलशाचं की राग हा अज्ञान भावाने होतो, पुद्गल कर्म त्याचा करता नाही. रागाला स्वभाव मानणारा पर्याय बुद्धी जीव राग करतो. राग कोण करतो? तर जो रागाला आपला स्वभाव मानत आहे, जो पर्याय विमूढ आहे, असा जीव राग करतो. राग पराने नाही, आणि ज्याची दृष्टी त्रिकाली स्वभावावर आहे असा जीव रागाचा करता नाही, अकर्ता आहे. म्हणजे एका दृष्टीने जीवाला कर्ता म्हटलं तर दुसऱ्या दृष्टीतून अकर्ता पण म्हटलं. दोन्ही कथनाची विवक्षा वेगळी वेगळी आहे आणि हाच या ठिकाणी त्याद्वाद घटित होतो. की दोन्ही पहा, शुद्ध दृष्टी पाहिली तर जीव अकर्ता पण आहे, आणि पर्यायार्थिक नयाची दृष्टी पाहिली
तर जीव करता पण आहे. कोणत्या नयनी कशा प्रकारे कधी कथन करायचं, कोणतं कथन आम्हाला मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय आहे आणि कोणत्या कथनाने आम्ही रागाची जबाबदारी स्वतःवर स्वीकारून रागाला दूर करण्याचा प्रयत्न करू, ही आमची दृष्टी या ठिकाणी सदैव सर्वत्र असायला पाहिजे. म्हणून अज्ञानी जीव करता आहे आणि अज्ञान संपलं की हा जीव अकर्ता बनतो. अकर्ता बनतो याचा अर्थ पर्यायी राग जरूर होईल, पण त्या रागाचं कर्तृत्व हा स्वतःकडे घेत नाही. याचा अर्थ त्याचं लक्ष त्रिकाली ध्रुव आत्मतत्वावर केंद्रित असतं आणि तो तसं स्वतःला मानतो की मी शुद्ध रूप आहे. आणि म्हणून पर्यायी मध्ये राग होत असेल तरी त्याची चिंतनाची भूमिका ही राहते की राग माझ्या पर्यायीच होतो आहे, हा माझा स्वभाव नाही, हा उत्पन्न होणार आहे, क्षणामध्ये नष्ट होणार आहे आणि माझं अस्तित्व मात्र त्रिकाली आहे. आणि त्रिकालीपणावर दृष्टी ठेवून तो रागाचा स्वतःला करता मानत नाही. ही गोष्ट आम्हाला या गाथेमध्ये, या कलशामध्ये बघायची आहे. आणि यानंतर परत एक कलशच आचार्यांनी ठेवलेला आहे. कर्मेव प्रवितर्क्य कर्तृहतके क्षिप्त्वात्मनः कर्तृत्रां कर्ताश्मेष कथञ्चिदत्य चलिता कैश्चिस्तुति कोपिता तेषामुद्धतमोहमुद्रितधियां बोधस्य संशुद्धये स्याद्वाद प्रतिबंध लब्ध विजया वस्तुस्थिती स्तूयते. जड कर्माला भाव कर्माचा करता समजून जर आम्ही म्हटलं की जड कर्मानी भाव कर्म केलं, त्याचा करता जर आम्ही मांडला आणि आत्म्याला त्याचं म्हणजे भाव कर्माचं कर्तृत्व न मांडता काही आत्मघातकी एकांती जीवांनी हा आत्माच कथंचित करता आहे अशा निर्बाध जिनवाणीला जणू काही कोपित केलेलं आहे. म्हणजे कित्येक एकांतवादी सर्वतः विकार रूप भाव कर्माचा जर जड कर्म करता आहे असं मानत असेल तर त्यांना योग्य तऱ्हेने स्याद्वाद समजला नाही, जिनवाणीचं योग्य आकलन त्यांना झालं नाही, आगमाची त्यांनी अपेक्षा योग्य रीतीने लावली नाही, हे पाहणं आहे. म्हणून जिनवाणीचा जणू काही कोपित केलं. तीव्र मोहोदयाने ज्यांची बुद्धी मुद्रित झाली आहे त्यांच्या ज्ञानाच्या शुद्धीकरते करता स्याद्वादाच्या नियमाने निराबाध सिद्ध अशी वस्तुस्थिती कथन करण्यात येते. आणि तीव्र मोहोदय आहे, एकांत आहे आणि एकांताने ते अशा तऱ्हेने मानत आहे म्हणजे त्यांची बुद्धी योग्य रीतीने कार्य करत नाही. आणि अशा तऱ्हेने स्याद्वाद नेमका काय आहे, कशा रीतीने आम्हाला मानायचं आहे, हे आचार्य या ठिकाणी वस्तुस्थिती समजून सांगत आहे. कारण स्याद्वाद जे आहे हे कधी कधी दुधारी शस्त्राप्रमाणे कार्य करतं. दुधारी शस्त्र जर आम्हाला योग्य रीतीने चालविता आलं नाही तर त्यांनी आत्मघातच आम्ही करून घेतो. त्याचा जसा उपयोग करता येतो तसा त्याचा अनेक वेळेला दुरुपयोग देखील जीवनात झालेला दिसतो. आम्ही स्याद्वाद हा असाही आहे आणि असाही आहे अशी दोलायमान अशी अवस्था नाही, तर स्याद्वादाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या अंशाने ती वस्तू तशाच प्रकारची आहे हे निराबाध सत्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण त्याला योग्य रीतीने आम्ही त्याची भूमिका समजून घेतली नाही तर मात्र आम्हाला योग्य रीतीने नयांचं, स्याद्वादाचं किंवा अनेकांताचं आकलन होत नाही. आणि म्हणून आम्हाला स्याद्वादामध्ये पहिल्यांदा प्रवीणता, कुशलता प्राप्त करावी लागते. आचार्यांनी देखील ही चेतावणी सतत दिलेली आहे की स्याद्वादाच्या कुशलतेने अशा तऱ्हेने वस्तुतत्व तुम्ही समजून घ्या. भावार्थ पहा. कित्येक एकांतवादी सर्वथा एकांताने विकार रूप भाव कर्माचा करता
जड कर्माला मानून आत्म्याला त्याचा सर्वथा अकर्ता मानतात. राग आला, माझ्या पर्यायीत आला, याचा कर्ता कोण? आम्ही म्हणतो की याचा कर्ता जड कर्म आहे, मी याचा कर्ता नाही. जर आम्ही एकांताने असं मानत असू तर आमच्यात राग होण्याची जबाबदारी हा जीव स्वतः नाकारत आहे. आमची जी चूक आहे ती चूकच झाली नाही असं समजून हा वस्तुस्थिती डावलत आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्वथा अकर्ता म्हणतात. ते आत्मघाती आहे. त्यांना राग माझ्यात होतो आहे याची जबाबदारी जर मी घेतली नाही तर रागाचा मला परित्याग करायचा आहे ही देखील त्यांची भूमिका असू शकत नाही. राग माझ्यात झालाच नाही अशा तऱ्हेने ते स्वतःचाच आत्मघात ओढवून घेतात. जिनवाणी स्याद्वादाने वस्तू स्वरूपाची निराबाध सिद्धी करते. जिनवाणी आत्म्याला भावकर्माचा कथंचित करता कथन करते. या सर्वथा एकांतवादीवर जिनवाणीचा कोप आहे. आणि जर असा एकांत आम्ही मानत असू तर जिनवाणीचा कोप आहे याचा अर्थ जिनवाणीचं योग्य ज्ञान त्यांना नाही. त्यांची बुद्धी मिथ्यात्वाने ग्रस्त झालेली आहे. त्यांचे मिथ्यात्व दूर करण्यासाठी स्याद्वादाने वस्तू स्वरूपाचे कथन आगामी गाथांमध्ये आचार्य करणार आहे. काही एकांतवादी आत्मा हा सर्वथा नित्य अखंड चैतन्य स्वरूप असून निरंतर तो तसाच आहे. राग हे केवळ प्रकृतीचं कार्य आहे, म्हणजे कर्माचं कार्य आहे. या कथनाने जणू जिनवाणीचा कोप होतो. अर्थात हे सत्य कथन नाही. जैन तत्वज्ञानात त्याद्वादाने अनेकांतात्मक वस्तूचं यथार्थ कथन केलं आहे. जैन मत वस्तुस्थितीचे ज्ञापक आहे. आत्मा कथनचित करता आहे. त्याचा अर्थ जोपर्यंत अज्ञानी आहे तोपर्यंत हा स्वतःला रागद्वेषाशी तन्मय मानतो, म्हणून तो करता आहे. सम्यक दर्शन झाल्यानंतर रागद्वेष पर्यायीत झाले तरी ते चांगले आहे, उपादेय आहे, माझ्याशी तन्मय आहे, मी त्याचा स्वामी आहे, हा भाव त्याचा संपलेला आहे. आणि म्हणून तो त्या रागाचा अकर्ता बनतो. जड शरीर वाणी आदी क्रियांचा करता अज्ञानी जीव पण असत नाही. मात्र पराकडे लक्ष एकाकार झाल्याने जो राग होतो त्याचा करता मात्र अज्ञानी जीव बनतो. यावर पंडित बनारसजी दासजी काय म्हणतात ते आपण उद्याला पाहू आणि पुढे कंटिन्यू करू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोए सवसाहुणम. यावर काही प्रश्न असेल तर विचारू शकता.